तुम्हाला जर खूप पिंपल्स येत आहेत आणि तुम्ही डॉक्टरांना भेटताय आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचे किंवा तुम्हाला फेस ट्रीटमेंट करायची, आपण साध्या भाषेत म्हणूयात, तर डॉक्टर तुम्हाला ॲक्ने कोणत्या ग्रेडचे आहेत, 1 to 4 याच्यापैकी ग्रेडेशन असतं, ते कोणतं आहे, त्याचे डाग पडलेत का, ते डाग काळे पडलेत की लालसर पडलेत, खड्डे पडलेत का, या सगळ्यांचा विचार करून मग तुम्हाला काही इन क्लिनिक प्रोसिजर सुचवतात, ज्याच्यामध्ये काही मेडिफेशियल्स असतात आणि काही ट्रीटमेंट ऑप्शन्स पण असतात. फॉर एक्झाम्पल केमिकल पीलने तुमचे पिंपल्स कमी होणार आहे, डागही कमी व्हायला मदत होणार आहे, खड्ड्यांवर फारसा परिणाम नाही होत. त्याचबरोबर समजा खूप जास्त खड्डे आहेत तर आपण मायक्रोनिडलिंग RF किंवा मायक्रोनिडलिंग विथ PRP, ज्याला वॅम्पायर फेशियल असं म्हटलं जातं, ते देखील करू शकतो. त्याने डागही कमी होतील, खड्डेही भरून यायला मदत होईल. म्हणजेच काय, शब्द थोडासा ट्रिकी आहे फेशियल, पण डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे कन्सर्न पूर्णपणे सॉल्व्ह केले जातात आणि तुम्हाला एक छान ग्लोई इव्हन टोन असणारी स्किन मिळते. आणि जी लॉंग टर्म आलेला रिझल्ट कसा टिकवायचा याच्यासाठी तुम्ही होम केअर काय केली पाहिजे याचा योग्य तो सल्ला देखील तुम्हाला डॉक्टर देतात. वेगवेगळ्या टाईप्सचे मेडिफेशियल्स असतात, जसं की कार्बन पील, तुम्ही त्याला ब्लॅक डॉल फेशियल असं पण म्हटलं जातं. फोटोफेशियलमध्ये IPL नावाचं एक डिव्हाइस आहे, लाईट डिव्हाइस, ते वापरलं जातं. किंवा काही सिग्नेचर मेडिफेशियल्स केले जातात,